गुड मॉर्निंग गाईज, तुमचं नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आता आम्ही श्रीवर्धनला आहो. काल रात्री आलेलो, रात्री बीचवर फिरलो थोडा ना. आता सकाळी पण आलेलो जाऊन. आता इथून जाऊ आम्ही हरिहरेश्वरला ना, मग तिथे दर्शन घेऊन थोडा बीचवर फिरू ना. मग आता निघतो आम्ही. हे बघा फोटोशूट चालू आहे. यो कॅमेरामॅन आणले बरोबर. यो बा बघ, हे स्टाईल बघायची बघ. डॅशिंग पर्सनॅलिटी निलेश जोशी. यो आम्ही रूम घेतलेला इथेची. यो बघा एक नंबर. हे बघा ड्रायव्हर चेंज केले. आता इचरते ब्रेक कया ना क्लच कया. याला अजून गाडी नाही चालू आहे. हे पोचवी का नाही समजे नाही वाटते. बाबा कवा चालू होईल. नाही चालवणार. कला नाही चालवणार. अनलॉक कर परत. गाडीची चावी कुठे आजी? इथं तुझ्या गाडीचा मालक इकडे चावीचा. दाब होईल का चालू? फिर से नहीं होगी. दे चावी इकडे दे. सेन्सर लावून आता आलो आम्ही हरिहरेश्वरला. मंदिरात जाऊ, दर्शन घेऊ ना, मग बीचवर फिरू. गाडी बिरी पार्किंग लावली. आता चाललो. थोडीफार जास्त नाही, थोडीशी गर्दी आहे. ही बघा, हे बघा, हे बघा. आता पोचलो मंदिराजवळ. आतमध्ये गेल्यावर समजा जोरात बोल ना तू. तू एंट्री आहे. मोबाईल अलाउड आहे का बघतो जरा, विचारतो मी ना. मग काकांना तिथे विचारला तर ते बोलता शूटिंग काढू शकता तुम्ही, पण बाहेरची काढू शकता, आतमध्ये नाही काढू शकत. बघू बाहेर दाखवतो कसं काय आहे तेवढं ते. हे बघा मंदिर आहे गाईज. थोडा लपून फोटो घेतलेला आहे इथून. हे बघा इथे बोर्ड लावले आणि काका पण बोललेले आतमध्ये नाही घेऊ शकत, देव कान कापील. तर एवढाच घेतो गाईज. आत मंदिर आहे, आतमध्ये फोटोशूटला एंट्री नाही, त्याच्यामुळं काढून नाही दिला. आतमधला काही घेतला नाही तेवढा. बाहेरून दाखवतो बघा तुम्हाला. मगाशी पण दाखवलं तुम्हाला मंदिर. हाच मंदिर आहे. आता दर्शन वगैरे झाले सर्व. आता आम्ही काय जाणार आहोत आपण आता? सोपाटी ही बघा. हे बघा, तुम्ही जाय बघा तुम्ही एकदम आणि यो समुद्र. आता तिकडे जायला आम्हाला रस्ता नाही आहे. दिसते का तुम्हाला? पिवळी बनाना जायला रस्ता नाही आहे. आवराच बघू ना, आम्ही निघू त्या साईडला जाऊ नये. चालले. वाव बघा कसा लाटांचा आवाज बघा कसा एक नंबर. पाणी पण एकदम क्लीन. आंघोळ करायचे असं ते साईडला जावं लागते. आम्ही ये साईडला आले आहो. हे बघ व्हिडिओ काढ ना जी. 2 पाण्याचे बनवले ना व्हिडिओ असतात 10 सेकंदाच्या. एक बनव तू माझी. गाईज आता बीचवाल्या निघले आम्ही. आता आम्ही जाऊ कंतारा तिक जेटी कंची बागबाला जेटीवर जाणार आहोत. तशा गाडी दुसऱ्या साईडला बोटीने नेतात त्या बघणार आहोत. बघू आता तिथे गेल्यावर समजेल. जरा पहिले त्याच्या अगोदर थोडीशी माहिती करतो कसा कर ना. टायमिंग बी मी विचारतो मग जाऊ आम्ही. बघू जरा काकांना विचारतो इथं. हे लाडूचे आहे मस्त कडकडी लाडू. मग बाहेर लागतात ना. येतो हा शेवट. बाग म्हणला इथून 3 किलोमीटर. पण आता चालू आहे बोट. जायचं कुठे तुम्हाला? गणपतीपुळे. हा चालू आहे. आता तुम्हाला 12:30 मिळेल. 12:30 12:30 1:30 2:30 3:30 4:30 असं 1 तासात. पैसे किती? 150 रुपये गाडीचे.
ना पर्सन पर्सन 20 रुपये. पर्सन 20 रुपये. ठीक आहे ना मग जाऊ ना भाऊ मस्त. जवळ पडतं नाही काही ते जेटीचा थोडीशी माहिती कळली तर ते काका बोललं की गाडीचं 150 रुपये ना पर पर्सन 20 रुपये आहे. तिथे गेल्यावर समजल ना. दुसरी गोष्ट टायमिंग त्यांचा असं 12:30, 1:30, 2:30 असं म्हणजे 1-1 तासाचा टायमिंग आहे. कोणाला विजिट द्यायचं असेल तर या टायमातच पोचा तुम्ही. चला आता बघू आम्ही जात आहोत कसा बघता मग दाखवतो तुम्हाला. चालूच नव्हतं मला गाईज जेटीवर आता पोहोचले आहो तर बघता हो तिकीट बिकीट कसा लाईन लागले बघले चॅलेंज सहल पोरांची. हे बघा गाईज हे बघा आता मी हे करले गाडीचं 200 रुपये ना पर पर्सन कर 3 का. तर आम्ही विचारला तर ते 1 पॅसेंजर इन्क्लूड असते गाडीला. मग तो म्हणून 4 यांचं 3च यांचं पैसे घेतलं ना. गाडीचं 200 रुपये तर असा आमचा 260 रुपये बिल झाले. ही या ते बस उतरवताना बघा फार डेंजर आहे जरा काम. या मी गाड्या भरल्यान ही बस चालवली. हे बघा कशा गाड्या चालवतात बस. एवढा मोठा पॅसेज आहे. ही बघा आमची गाडी घुसली इकडं आतमध्ये असा काम नेलूचा. बघा साईड सांग पाया. ही बघा लवली आमची बी गाडी मस्तपैकी. आता जाताव ना वरते बसताव तिकडं बघताव. आता जाताव जरा वरते बघताव कशी की मजा झाली. ती जागा बी ठेवली नाही वरती जावाला. कशा गोष्टी ईशा घुसू ये ईशा कशा गोष्टी ईशी जागा नाही. ते पक्का भरले बसायला जागा नाही. शाळेच्या पोरांची सहल जाम. बघा सगळे घर होते पार्किंग लोक अख्खी या भरले चालू झाली आता मजा. बोल त्या चोपरा मला माहित आहे ना. मी ओरक्यान नाही गेलो भाऊ. आम्ही गेले हा मग त्या माहित आहे त्या मला माहित नाही त्या. चालेल चालेल क त्या इचरूच्या गंमत बिमत करता का इचरू का गंमत बी करतात ना. नाही का बघा गाईच कवऱ्या गाड्या बसता बघा येईल तुम्ही नुसती. काय चालले रे तुमचं डिस्कशन. हा का ना बोट जेवायची तुम्हाला म्हणावा बघा कशी लागेल. एक ते माझा 10-15 मिनिटाचा रस्ता आहे. शॉर्टकट एकदम फटाफट काम. तिकडच्या रनिंग पण वाढते टायमिंग पण जाते. गाई जे लोकांची गाई गाडीवर बसून बी नव्हती देत. कसा बिसा बसलो यो काहीच. इकडं आंब्याची झाडा जामन आंब काजू जामलुल्या निघत काय बे डोंगरान बिंगरान. हे बघा अरे समजणार नाही गाडी चालू आहे तर काजू ओलंच तुम्हाला दिसलं असतं किंवा आंब इंब. रास्त पकड इंजिरन ते निलूला बसून त्या डोका दुखाला ड्रायव्हिंग करायला लागला. बघ नुसतं जागट नेता नाही. माकडा बिकडा बी जामन रस्त्याला ना. आवरे एकच गाडी दिसली फक्त. याला 1 तास प्रवास करता एकच गाडी दिसली. तर काय घुसल्या काही आम्हालाच माहित नाही. याला झोपाचाच होता मग घरांना होता झोप. इथं गारिंग करणार इकडं खाली बघा खर्च बिरच देवाला. In 200 meters, turn left onto Dapoli. बघा काहीच माकरा ही बघा हे पव्या इथं
यो माका दिसला का यो बघा कसा बसले किरण हा टंकाय बघ. गाईज आता हवेला लागले आम्ही मुंबई गोवा हवेला आता लागल्या जाम साईड गुजलो गावागावांल्या घेतला टोल लागले आता मॅसेज दिले टोल लागल म्हणून बघू आता जास्त नसेल ना जरा हवेला की टोल लागला 207 काहीच टोल नव्हता अजून टोलचा बांधकाम चालू आहे. काहीच रस्ता बघा एक नंबर आहे सगळं आताच काम झाले चालू म्हणजे पूर्ण केले नवीन पोरं करकरीतन रस्त नवीन कोण करकरीत काम कापून आता चालले पण आपण ये बघ आता चालली हो कोटाणाला पाणी बी आलं नाही बाकी एक नंबर नसतं तुम्ही पण या हे बघ या तुम्ही बी स्पीडला लिमिट ठेवा आता पोलीस आहे आमचा फोटो करले की नाही माहित नाही 150 होईल तर 150 डायरेक्ट गेलता 120 क्या तू मागे तुला नाही माहिती 150 गेलता फोटो करले की माहित नाही आता असा रस्ता त्या माणूस स्पीड नाही मारणार का बघू आता तुम्ही नका मारू कमेंट करून सांगा तरी तुम्ही नका मारू स्पीड आता समजल फोटो आपला करले की व्यवस्थित कसा ग पैसे येल्यावर समजेल मेसेजचा पैशाचा मेसेज वाटली मिळली व्हॉट सीन एक नंबर सीन बघा दुर्दीर निघले आग लावली रस्ता एकदम खा वाटते सगळ्या आंब्यांना असा मोरले ना श्याम मोरले बघा आंबो बघा आहे गौर आंब्यांच्या सीझनला या रास आंबो भेटतील हे बघा और इकडे बाबा बगीचाच हो बढिया बगीचा ही बघा माकरा मागे जरा तो गेला ही बघा कोरा माकरा तर रील्स बनवू कशो या करू ही बघा माकरा बघा भेटतील तुम्हाला या तुम्ही हे बघा काय येणार काजू बी बघा काजूची झारा गाईज आता आम्ही पोहोचले आहो समुद्र किनारा दिसते गणपती थांबा जरा व्यवस्थित नाही आला गाईज आता आम्ही गणपतीपुळेला पोहोचले आहो रूम बिम घेतली फ्रेश होलो ना आता दर्शनाला चालले आहो सकाळचे टाइम होईल म्हणून करशील कलर काय तो पैसा वापस आहे आमचा तरी उन्हांचे भाई तरी दिसत जरा आली दिसत बी नाही हे बघ दिसत कालोख बी येणार म्हणून गाईज तो म्हणून आम्ही जरा काला बी दिसतो ती योच गोरा दिसते बघ हे बघ व्हाईट बघ कसा काम आहे याचा नाही हो निलू बघा टकाटक हे बघ दारी बिरी 7:30 वाजल्या 9 वाजता असं मंदिर बंद होते मग आता दर्शन घेऊन घेतो ना बीचवर तुम्हाला दाखवत आहो कसा काम द्या बघा कमी गर्दी बघा सगळीकडे गाड्या लागल्या गाड्या आता मंदिराचे गेटवर पोहोचले आम्ही गणपतीपुळे प्रवेशद्वार पोहोचलेलो हो दिसणे व्यवस्थित दारामध्ये बघा हे बघा आता पोहोचली आहो मी काहीतरी फंक्शन गाणी बिणी लागले काही इथं काहीतरी फंक्शन आता त्याच्या गेल्यावर समजेल आतमध्ये डान्स बी चालू बिंडप घेतले डान्स चालू आहे हे बघा बघू आता गेल्यावर समजेल तुम्हाला दाखवतो बाबा जाम गर्दी वाटते लाईन बघा लाईनीला लागली आहो बघा गाईच आता आम्ही दर्शन घेऊन आलो बाहेर मध्ये मोबाईलला एंट्री नव्हती ना त्याच्यामुळे बंद होता तुम्हाला बाहेरून व्ह्यू दाखवतो बघा हे बघा
आतमध्ये मोबाईलला एंट्री नव्हती, त्याच्यामुळं आतला नाही दाखवू शकलो. याचा लगेच चालू झाला फोटोचा. आता आम्ही महाप्रसादाचा लाभ घेत आहोत. ही लाईनीला रेल्वे उभा गणपती पुलाव भात महाप्रसादाचा लाईन लावली आम्ही. बाकी लाईन हॉल बी जाम मोठा, लाईन मस्त परवाट चालते. प्रसादाचा लाभ घेतो लाभ घेतो गारेगार आहे काही. तिथं काहीतरी फंक्शन तुम्हाला दाखवत आहोत. जाम गर्दी आहे. आपल्याकडे जसं आगरी महोत्सव असेल ते पद्धतीचा काहीतरी बॅनर तर काही बघायला भेटला बघा. बाकी गर्दी आहे मस्त. हे सगळं आपला खायच्याच वस्तू घरगुती. हे बघा ते बघा लेडीजचा डान्स चालू आहे. हे बघा दिसते का तुम्हाला? हे बघा शरीरात प्रोटीन वाढवायला फळे खायची कशाला नैसर्गिक वगैरे वाढवायला. चला मैत्रिणी आता सुखफुगडी खेळूया. मैत्रिणींनो आता चिपळूण खेळूया. चला मैत्रिणी आता लाटल्या घेऊया. गाईज आता आम्ही निघतो रूमवर जाऊ. थोडा बीचवर जाऊ आता, त्याच्यानंतर रूमवर जाऊ. गाईज बीचवर हळली आहो पिन पक्का कालो ग तेव्हा काही दिसत नाही. हे बघा मला बी काही दिसत नाही. आम्हाला बी काही दिसत नाही. तर तुम्हाला दाखवू ये या त्याची बनाना राईड बीट सगळा काही बी त्या सकाळच्या आता बसणार होतो आम्ही. तिनं आता नको काय वस्तू चालू नाही केला ना देवी रातची बसणार. गाईज आता
आता आलो आम्ही रूम मध्ये. कवरा काढले